हाय हॅलो फ्रेंड, श्री स्वामी समर्थ. कशा सगळे मस्त मजेत मस्तच असणार आहे. तर बघू शकताय मी काय करते इकडे. हे फॅब्रिक घेतलेलं आहे बघा, अशा प्रकारे स्टिच करून घेत आहे. मला ना एका काकूने बॅग शिवून द्यायला दिले, त्यांना शिवून द्यायची ही बॅग. तर बघू शकता मी कशा प्रकारे शिवत आहे. असं चारी बाजूने पण स्टिच करून घेत आहे. आपण हे चारी बाजूने पण स्टिच केलेलं आहे. आणि हे मधून ना असं राईस बॅग टाकलेली आहे, पण तेवढी जाडी नाही, पण एकदम मस्त आहे. त्यांना अशी राईस बॅगची बॅग पाहिजे मग त्यांनी मला दिलेली आहे. तर मी त्यांना शिवून देत आहे. बघू शकताय कशा प्रकारे एकदम छान बॅग होणार आहे, एकदम मस्त. एक्स्ट्राचा कपडा आहे ना, ते कट करून टाकते. कशाला खेळायचं बस. हे मधून अस्तर लावलेलं आहे अशा प्रकारे. जे एक्स्ट्रा भाग आहे ना ते कट करून टाकते. बघू शकता अशा प्रकारे. आपल्याला हे दोन्ही भाग बघू किती होतात. अशा प्रकारे दोन्ही समान भाग घेऊन आपण कट करून घेऊ. अशा प्रकारे कट केलेला आहे. आता ह्या बाजूला आपण लावून घेऊ. तर बघू शकता याची उंची किती आहे. बॅगची रुंदी आहे 14 आणि याची उंची आहे 10 दोन्ही 20 इंच. बघू शकता बघा, 10 उंची 10च्या दुप्पट 20 आणि हे रुंदी 14 दोन्ही 28. तर आपल्याला दोन्ही साईडला पण हे बेल्ट अटॅच करून घेऊ आपण. सेम इकडे पण असंच सेम बस.
साईडला आपण जीप लावून घेऊ. ब्लॅक कलरचेच घेतले आहे मी, सरळ बाजू आणि ही उलट बाजू. बघू शकताय कशा प्रकारे घेतलेला आहे. कट करून घेऊ. आता याला परत आपण एक स्टिच करून घेऊ इकडच्या बाजूने. बेल्टचा भाग वरी घेऊ आणि हा भाग खाली घेऊ. बघू शकता कसं लावलेलं आहे. आता सेम इकडच्या पण बाजूला सेम. तर आपण हे काढून घेऊच आहे, नंतर लावू आपण इकडच्या बाजूला, कारण मध्ये अजून रनर टाकलं नाही ना, त्यामुळे ही बाजू अशी करू. तर त्याचं स्टिच करून घेऊ. हे बाजू सरळ आणि हे बाजू उलट घ्यायची आहे, नाहीतर तुम्ही सरळ घ्यायचा मग ते उलट ठेवून जाईल. अशा प्रकारे. आता ह्याला परत आपण अजून खालून असं फोल्ड करू आणि हे बेल्ट असं वरती टाकून. बघू शकताय एकदम छान आणि कशा प्रकारे झालेली आहे. आता याला आपण रनर टाकून घेऊ. खूप सुंदर बॅग आणि छान एकदम परफेक्ट होणारी आहे. रनर ना असे इकडची बाजू धरायची अशी, नाहीतर इकडून टाकचाल असं धरून टाकायचं दोन्ही बाजूला पण. हे बघा, आणि 5 नंबरचं रनर घ्यायचं आणि 5 नंबरची सुई घ्यायची. 5 नंबरचं रनर वापरलं ना व्यवस्थित होतं, नाहीतर रनर जर छोटा असेल सुई हे जीप मोठी असेल तर मग तेही होणार नाही. त्यामुळे हे अशा प्रकारे हे करायचं. आता आपण ह्याला उलट बाजू करून घेऊ. आता हे चारी बाजूला आपण असं स्टिच करून घेऊ.
तर बघू शकता मी दोन्ही बाजूला पण स्टिच केलेलं आहे. तर आता आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे. इकडून 1 इंच आणि इकडून 2 इंच अशा दोन्ही साईडला पण सेमच. बघू शकते कशा प्रकारे कट केलेलं आहे. आता ह्याला आपण इकडून असं फोल्ड करायचं आणि अशी टिप द्यायची इथून धरून. इकडून पण सेम तसंच सेम बाजू धरायचं आणि अशी टीप मारायची. बघू शकते दोन्ही साईडचे दोन्ही कोपरे कसे झालेले आहेत. तर आपल्याला इथं ना साईडला बाजूला लॉक टाकायचं आहे. लॉक टॉप आपण हेच कपडा कट केलेला आहे ना त्यालाच आपण इथं लॉक टाकू. इकडे साईडला थोडंसं असं हे करायचं. डबल लॉक टाक. इथं सुई तुटायची भीती असते. थोडंसं सावकाश घ्यायचं कारण थोडं जर जाड कपडा आली ना सुई लगेच तुटते. त्यामुळे इकडे पण तसंच सेम. दोन्ही साईडला पण लॉक केलेलं आहे. तर आपल्याला ही बाजू आपल्याला आता सरळ करून घ्यायची आहे. अशा प्रकारे खूप सुंदर आपली बॅग झालेली आहे. बघू शकते भरपूर सामान ह्याच्यामध्ये बसू शकते आणि एकदम छान क्वालिटी पण एकदम छान, एकदम मस्त कपडा पण, डिझाईन पण एकदम छान आणि कसं एकदम पॉसिबल आहे धुवून आपल्याला वापरण्यासाठी. कुठं पण मंदिरात घेऊन जावा आणि कुठं पण घेऊन जावा आपल्याला काहीच नाही, म्हणजे धुवू शकता आपण एकदम घरच्या घरी वापरण्यासाठी. बघू शकता कशी झाली बॅग. आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चलो बाय बाय. इथंच व्हिडिओला एंड करते. चलो बाय.